जय गुरुदेव. आपण पहिल्या दोन जी प्रकरणं आहेत, तर त्याच्याविषयीचं चर्चासत्र आपण काही दिवसापूर्वी घेतलं होतं. तर आता नंतरची दोन प्रकरणं जी आहेत, तिसरं आणि चौथं प्रकरण, तर त्याच्याविषयीचं जे चर्चासत्र आपण आता आयोजित केलेलं आहे, तर त्याच्याविषयी सुरुवातीला थोडंसं विवेचन मी सांगतो. ह्या दोन प्रकरणामध्ये नेमकं काय आहे आणि त्यानंतर मग आपण चर्चा करूया. जेव्हा तुम्ही वर्तमान क्षणाशी 100% जोडलेले नसता, त्यावेळेस काय होते, तर आपलं मन जे आहे, ते भविष्याकडून काहीतरी आशा ठेवते आणि भूतकाळाविषयी पश्चाताप दग्ध असते आणि अशा स्थितीमध्ये आपलं मन विभागलेलं असतंय आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्यामध्ये वैराग्य येत नाही. जर आपण केंद्रस्थ असू, तर मग नक्की आपण हे समजू शकतो, की ह्या पृथ्वीवर येणारा प्रत्येक जण जो आहे, तो इथे काहीतरी देऊ शकतो, पण इथून काही घेऊन जाणार नाही. आणि हे समजणं ही सगळ्यात मोठी कलाटणी आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, वैराग्य जगणं असं म्हणतो आपण. आणि वैराग्य कसं आहे? जास्त मौल्यवान आहे, जास्त शुद्ध आहे आणि जास्त किमती आहे. मग हे असं वैराग्य आपण जेव्हा जगत असतो, तेव्हा आपण समाधी अवस्थेमध्ये जातो. तर ह्या समाधी मग कोणकोणत्या समाधी आहेत? तर पहिली समाधी सांगितलेली आहे वितर्क. म्हणजेच मनामध्ये एक निश्चित तर्क, जो तर्क खोडला जाऊ शकत नाही. तो अपरिवर्तनशील तर्क असतो आणि दो तो काय करतो, आपल्या चेतनेला चालना देतो. म्हणजेच काय, की सर्व काही आपल्या ह्याच्यामध्ये पोकळी आहे, तरल आहे, ठोस असं काही नाहीये. हा जो वितर्क आहे, हा जेव्हा आपल्यामध्ये स्थित होतो, ती समाधी म्हणजे वितर्क समाधी. त्यानंतर आहे विचारानुगम समाधी. तर विचार काय करतात, आपल्या जाणीवेमध्ये घुटमळत राहतात. पण काही वेळानंतर ते ध्यानाचा भाग होतात. आणि मग काय होते, विचार निघून जातात, अनुभव निघून जातात आणि मग आपण समाधिस्थ होतो. त्याला म्हणायचं विचारानुगम समाधी. त्यानंतर येते आनंदानुगम समाधी. मन कसं आहे, आनंदाच्या उच्च पातळीवर असते. चेतना अति उच्च स्थानी असते आणि ती कशी असतो, आपण समतेमध्ये आणि परमानंदामध्ये असतो. ही अवस्था म्हणजे काय आहे, आनंदानुगम समाधी. त्यानंतर येते अस्मितानुगम समाधी. तुम्ही आहात, पण कोण आहात, कोठे आहात, काय आहात याची जाणीव नसते. मी आहे एवढाच अनुभव आपला असतो. ती समाधी आहे, ती म्हणजे अस्मितानुगम समाधी. आता ह्या समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? तर विश्राम अवस्थेमध्येच ह्या समाधी अवस्थेला आपण प्राप्त होऊ शकतो. आणि तोही विश्राम कसा? सजग विश्राम आणि आत्मस्थित व्हावं लागतं. तर मग यासाठी काय करायचं? तर सराव करावा लागतो. विश्रामाचा सराव करावा लागतो. मग आता हे कुणाकुणाला कसं कसं प्राप्त होते? तर काही जणांना हे संस्कारानं प्राप्त होते. काही जणांना खूप श्रम करावे लागतात. 30-40व्या वर्षाचं वय झालं काही जणांच्या बाबतीत, तर अचानक ते खुलतात, जास्त सजग होतात आणि मग त्यांना काही अनुभव यायला लागतात.
पण इथे काय होते माहिती काय, छोट्याशा अनुभवामध्ये अडकून जातात आणि दिशाभूल होते. तर इथे जास्त सजग राहण्याची आवश्यकता आहे. आहे की नाही? त्यानंतर आहे प्रकृती लय. निसर्गासोबत जे पूर्णपणे हरकलेले असतात, तिथे ती प्रकृती लय समाधी आहे. पण प्रकृती लय समाधीसाठी खूप मोठा सराव करावा लागतो आणि ते नेहमी नाही प्राप्त होत. अचानक कधीतरी कुणाला तरी ह्या समाधीस्थ होता येते. कारण आपण दररोज सगळेजण दररोजच्या दररोज आपण पर्वताला जात नाहीत किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जात नाहीत. पण जेव्हा जेव्हा जाऊ त्याच्यातल्या काही जणांना ही जी समाधी अवस्था आहे ती प्राप्त होते. त्यानंतर आहे विदेह अवस्था. शरीर आहे, तुम्हाला शरीर आहे, शरीर तुमचं आहे, पण तुम्ही म्हणजे शरीर नाहीये, ही जाणीव असणं म्हणजे विदेह आहे. है की नाही? मग आता हे सर्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे विश्वास. आता ऊर्जा आहे, आपली जी एनर्जी आहे ती विभागून जाणं म्हणजे संशय आहे आणि ती ऊर्जेचं एकत्रीकरण होणं म्हणजे विश्वास आहे. आणि विश्वास ही कशी आहे, ईश्वरानं दिलेली एक फार मोठी शक्ती आहे आणि ह्यामुळे आपण समाधिस्थ होतो, आपल्याला ध्यान लागतं. त्यानंतर वीर्य. वीर्य म्हणजे काय, 100% जोम आहे, धैर्य आहे आणि चैतन्यमयता आहे. इथे काय असते, समभाव जेव्हा मनस्थितीमध्ये समभाव असतो मनामध्ये, त्यावेळेस काय होते, देशभक्ती, आपल्यातली भक्ती, आपल्यातली कृतज्ञता ही एकत्रित येते, एकवटते आणि ती आपल्याला ध्यानाकडे घेऊन जाते. त्यासाठी वीर्य सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर स्मृती. स्मृती म्हणजे आठवण. समाधी अवस्थेची स्मृती आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. आहे की नाही? मग त्याच्यामध्ये आपण थोडासा जरी विचार केला की आपण या ठिकाणी आहोत, तर या क्षणामध्ये ह्या पृथ्वी तलावर काय काय चाललेलं आहे, किती माणसं आहेत, काही माणसं झोपतायत, काही उठतायत, त्याच्यानंतर काही जण रडतायत, काही जण हसतायत, वेगवेगळ्या प्रक्रिया चाललेल्या असतात. तसेच सजीवांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रक्रिया चाललेल्या असतात. तर ह्या सगळ्यांची जाणीव आपल्याला होते. तर ही जाणीव होणं, ही स्मृती, ही काय आहे, आपल्या समाधी अवस्थेची स्मृती आहे आणि यामुळे आपण लवकर समाधिस्थ होतो. त्यानंतर येते प्रज्ञावस्था, म्हणजेच खोलवर ज्ञान, मनातील समभाव, अत्युच्च सजगता जेव्हा जागृत होते, तेव्हा आपली अवस्था ही प्रज्ञावस्था असते आणि ह्या ठिकाणी जीवन जे आहे आपलं पूर्णपणे फुलतंय. है की नाही? हे जीवन कसं होतंय, पूर्णपणे फुलतंय. म्हणून आपल्याला महर्षी पतंजलींनी काय सांगितलेलं आहे, की आध्यात्मिक सरावाला प्रथम प्राधान्य द्या. सत्संग करणे आणि सत्य जगणे ही तुमची पहिली आणि अग्रगण्य वचनबद्धता असेल, तर तुम्हाला ती आत्मस्थ होण्यासाठी सोपं जाते. जीवन आणि याच्यामुळे काय होतंय, तर जीवन सहज होऊन जाते, सोपं होऊन जाते आणि आनंददायी होऊन जाते. आणि त्यानंतर आहे ईश्वर प्रणिधान, म्हणजे ईश्वराप्रती आपली भक्ती भाव जो असतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला समाधी शक्य आहे. की नाही? मग ह्या वेगवेगळ्या समाधी आपल्याला कशा पद्धतीनं प्राप्त करायच्या, ह्याविषयीचं चांगलं विवेचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग काय आहे, की देव कोण आहे. तर तिथे काय सांगितलंय, प्रेम हे आपल्या जीवनाचे केंद्र आहे.
आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी आहे. आणि ते कसं आहे, अति सूक्ष्म आहे, नाजूक आहे. आणि ह्या सृष्टीच्या निर्मितीला कारणीभूत काय आहे, तर हे प्रेम आहे. मग इथे काय आहे, सृष्टीचं प्रभुत्व जे आहे आपल्या हृदयामध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये असते. आणि निर्मितीमध्ये प्रेम हे अंगभूत आहे. म्हणूनच काय म्हणलेलं आहे, लव इज गॉड, गॉड इज लव. आहे की नाही? मग आता ही स्थिती, ईश्वरस्थ होण्याची स्थिती प्राप्त करण्यासाठी काही आपल्याला क्लेश येतात. क्लेश म्हणजे काय? आपल्यामधले असलेला जो राग द्वेष आहे ते क्लेश येतात. तर हे क्लेश कसे आहेत? 5 प्रकारचे क्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. आता अविद्या म्हणजे काय? अज्ञान. अस्मिता म्हणजे मी 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 जे म्हणतो, माझं माझं मी मी असं म्हणतो, ती आहे अस्मिता. राग म्हणजे काय? सर्वांच्या विषयीची जी लालसा असते ती म्हणजे राग. द्वेष म्हणजे तिरस्काराची भावना, आहे की नाही? आणि अभिनिवेश म्हणजे भीती. आपल्या आतमध्ये जी भीती असते त्याला आपण अभिनिवेश असं म्हणतो. परंतु ईश्वर कसा आहे, ह्या पंचक्लेश रहित आहे. तिथे पंचक्लेश नाहीयेत. त्यानंतर मग कर्म असतात. ईश्वर कसा आहे, कर्मरहित सुद्धा आहे. तर मग कर्म कोणते कोणते आहेत? तर पहिलं कर्म आहे फायदा देणार. आपल्याला काहीतरी फायदा होते, कुणाचं आपण काम केलं तर तो आपल्याला आशीर्वाद देतो आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. दुसरं आहे तोटा देणारं कर्म. आपण एखादं काम करतो तो त्याला त्रास देते आणि तो आपल्याला तोटा देतो. तिसरं आहे ते फायदाही देते आणि तोटाही देते. काही जणाला त्याचा फायदा होतो, काही जणाला तोटा होतो. आणि चौथं आहे ते दोन्हीही न देणार. हे जे कर्म आहे, तर हे कर्म रहित असेल तर ईश्वर स्थिती आहे. त्यानंतर आहे विपाक. विपाक म्हणजे कर्मफल किंवा कर्माचा परिणाम. त्यानंतर आशय. आशय म्हणजे आपल्यातली बीजरूप आणि अव्यक्त इच्छा जी आहे त्याला आपण आशय म्हणतो. तर मग आता हा ईश्वर प्रभू कसा आहे? कर्मरहित आहे, विपाकरहित आहे, क्लेशरहित आहे, दुःखरहित आहे, आशयरहित आहे. तो ईश्वर आहे. आणि तो प्रभू कुठे आहे? तर आपल्या हृदयामध्ये आहे. बाहेर इकडे तिकडे त्याला बघायची गरज नाही. ते कुठं आहे? आपल्या हृदयस्थ ठिकाणी आहे. आणि हे कसं आहे? पवित्र आहे. हे स्थान जे आहे आपलं, ते कसं आहे? केंद्रस्थ स्थान आहे. ते कसं आहे? पवित्र आहे. मग आता ह्या पवित्र स्थानाला आपलं मन जे बाहेरच्या ह्याच्यामध्ये फिरत असते, ऑर्बिट मध्ये जे फिरत असते, तर त्याला आपण एकत्रित आणतो आणि मग आपल्या आतल्या जो ईश्वर आहे त्याला आपण प्रार्थना करतो. म्हणजेच त्याला आपण काय करतो? मदत मागतो, की मला तुझ्यामध्ये स्थित होऊ दे, है की नाही? मग हा जो आत्मा आहे, हा कसा आहे? सर्वांचा स्वामी आहे आणि तोच सर्व सृष्टी करता आहे. ही जी पूर्ण सृष्टीचा करता कोण आहे? तर तोच आहे. आणि हा जो ईश्वर आहे तो माझ्या हृदयस्थ आहे. आणि तो प्रगट केव्हा होतो? जेव्हा तो क्लेशरहित असतो, विपाकरहित असतो, कर्मरहित असतो, त्याच्यानंतर दुःखरहित असतो, आशयरहित असतो. त्यावेळेस तो काय होतो? आपल्या ह्याच्यामध्ये प्रकट होतो, है की नाही? मग आपल्याला हे जे सर्व ज्ञान प्राप्त होते, तर हे सर्व ज्ञान बीज रूपानं अति सूक्ष्म रीतीनं आपल्या चेतनेमध्ये अस्तित्वात आहे. जसं डिक्शनरीचं उदाहरण दिलंय. डिक्शनरीमध्ये सर्व काही असते, पण सगळीच्या सगळी डिक्शनरी पाठ करायची गरज नाही आपल्याला. जेव्हा जे पाहिजे त्यावेळेस ते पान आलं की त्याच्यातलं बघून आपण त्याचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो.
तर मग आता हे जे सर्वज्ञ ज्ञान आहे, ही सर्वज्ञ ज्ञान असलेली जी चेतना आहे, तर त्याला ओळखायचं कसं? तर ओळखण्यासाठी सांगितलंय ओम हा शब्द सांगितलेला आहे. ओम हा नाद आहे आणि ह्या नादाचा जप जेव्हा आपण करू त्यावेळेस आपल्याला त्याची ओळख होईल. आणि हा कसा आहे? सर्व धर्मांना मान्यता प्राप्त झालेला असा नाद आहे. तो ओम आहे. आणि मग हा ओम जेव्हा आपण जप करतो, तर जप करण्याचं कारण काय आहे? की जपामुळं आपल्या भावनांची अनुभूती आपल्याला यायला लागते. जसं आंबा आहे. आंबा म्हणल्याबरोबर आपण आंबा, आंबा, आंबा असा जप करायला लागलं, की मग तो आंबा, त्याच्यातला रस, त्याचा तो पिवळेपणाचा रंग, त्याचा स्वाद हे सगळं आणि आपल्या जिभेला पाणी येणं, हे सगळं व्हायला लागतं. तसंच ओमचा जप जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्यामध्ये पूर्णत्वाची जाणीव होते, केंद्रस्थ होण्याची जाणीव होते, जीवनातील जो फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे त्याची जाणीव होते. इथे दुःख नाहीये, आनंदाची जाणीव होते आणि अमर्याद जे प्रेम आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं कंडिशन नसलेलं अनकंडिशनल प्रेम जे आहे, त्याची अनुभूती आपल्याला यायला लागते. आहे की नाही? आणि ही अनुभूती येण्यासाठी मग आपण जप हा जेव्हा करतो, ओमचा जप जेव्हा करतो, तर त्यामुळे हे सहजतेनं आपल्याला प्राप्त होते. आता हे प्राप्त करत असताना सुद्धा आपल्याला काही विघ्न येतात, काही अडथळे येतात. ते पण सांगितलेले आहेत. कारण महर्षी पतंजली हे खूप चांगले सायंटिस्ट होते. तर त्यांनी ह्या सर्व प्रकारचा विचार करून आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. तर मग आता हे विघ्न कोणते, हे अडथळे कोणते? तर व्याधी, स्थान, संशय, प्रमाद, आळस, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व असे 9 प्रकारचे अडथळे किंवा विघ्न सांगितलेले आहेत. व्याधी म्हणजे काय? आपल्या शरीराचा आजार. शरीर आपलं वेदना होतात, शरीरामध्ये दुखतंय, त्याच्यानंतर आपलं शरीर अस्वस्थ होते, हलत राहते, स्थिर नाही होत. तर हे काय आहे? शरीराच्या व्याधी आहेत. स्थान म्हणजे मनाचा आजार. मन कसं असते? अस्वस्थ असते, रेस्टलेस असते, चिंताग्रस्त असते. तर ते काय झालं? स्थान. त्यानंतर संशय, मनामध्ये संशय असतो. आता संशय कसा आहे? 3 प्रकारचा आहे. स्वतःवर संशय असतो, प्रक्रियेवर संशय असतो आणि गुरुवर संशय असतो. मी स्वतः करू शकेल की नाही, माझ्या मनात संशय येतो. आणि दुसरा प्रकारचा ही जी प्रक्रिया आहे ती योग्य आहे का नाही याच्याविषयी संशय. आणि तिसरा, जो ही प्रक्रिया शिकवतोय तो गुरु, त्यालाच काय येते की नाही की, हा प्रकारचा संशय असतो. त्यानंतर येते प्रमाद. प्रमाद म्हणजे काय? जाणून बुजून जी चूक करतो आपण, त्याला प्रमाद असं म्हणायचं. माहितीये आपल्याला हे चांगलं नाही, आपल्या जीवनासाठी चांगलं नाही, उपयोगी नाहीये, तरीही पण आपण ते करत राहतो, त्याला म्हणायचं प्रमाद. त्यानंतर आळस. आपण एरवी कार्यरत राहतो छानपैकी, हॉटेलमध्ये जायचं मस्तपैकी जातो आपण, पण ध्यान करायचं म्हणलं की मग ते करत नाहीत. आपण ध्यान नाही करत, प्राणायाम नाही करत. त्याच्यासाठी आपण आपल्या आतमध्ये जे उत्पन्न होते त्याला आळस म्हणायचं, आलस्य. त्यानंतर येते अविरती. अविरती म्हणजे ज्या क्रिया आपण करतो त्याविषयीच आपण विचार करत राहतो आणि त्या ह्याच्यामध्ये आपण ज्वरित होतो, त्याला म्हणायचं अविरती. जसं सेक्सचं उदाहरण दिलेलं आहे. सेक्स करणं वाईट नाहीये, परंतु त्याच्याविषयी 24 तास विचार करणं आणि त्याच व्यतिरिक्त दुसरे कुठलेही विचार न येणं, तर ह्याला काय म्हणायचं? अविरती. हा योग साधनेसाठी फार मोठा विघ्न आहे, फार मोठा अडथळा आहे. त्यानंतर येते भ्रम. आपल्याला भ्रम व्हायला लागतो. आकाशातून काहीतरी दिवा यायला, ज्योत यायली, त्याच्यानंतर मी त्याच्यावर बसलो, कोणीतरी दूत आला आणि मला ते घेऊन गेला आणि मला सगळीकडे फिरवून पुन्हा घेऊन आला. अशा प्रकारचं भ्रम निर्माण होतो. ह्यालाच आपण योग माया सुद्धा म्हणतो. आणि
ह्याच्यामध्ये खूप जण अडकून पडतात आणि याच्यामुळेच ह्या भ्रांती दर्शनामुळेच बरेचसे पंथ निर्माण झालेले आहेत, आहे की नाही? तर हे योग साधनेसाठी एक विघ्न आहे, अडथळा आहे. त्यानंतर आहे अलब्ध भूमिकत्व. अलब्ध भूमिकत्व म्हणजे काय? समाधी अवस्था, शांत अवस्था प्राप्त होत नाही. आपण करतो, बसतो, डोळे बंद करतो, सगळं करतो, पण काहीच घडत नाही आणि काहीच होत नाही. तर त्याला काय म्हणायचं? अलब्ध भूमिकत्व. त्यानंतर येते अनवस्थितत्व. अनवस्थितत्व म्हणजे काय? मनाची अस्थिरता. मन स्थिर नाही राहत. तिथे स्थित नाही होत. अनुभव येतो, चांगला अनुभव येतो, छान वाटतंय आणि समाधीचा चांगला अनुभव येतो, पण तो टिकून नाही राहत. लगेच निघून जातो. पुन्हा काही काळानंतर काहीच होत नाही, पुन्हा येतो. तर ह्याला काय म्हणायचं? अनवस्थितत्व. आता हे जे 9 प्रकारचे विघ्न किंवा अडथळे सांगितलेले आहेत, तर महर्षी पतंजली म्हणतात, जेवढे काही तुमच्या ह्याच्यामध्ये अडथळे आलेले आहेत, विघ्न आलेले आहेत, ह्या 9 प्रकारामध्ये ते सर्व येतात. 10वा प्रकार नाहीये. आहे की नाही? मग आता हे कसे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, हे विघ्न आपल्यामध्ये आहेत, हे कसं ओळखायचं? त्याची लक्षणं काय आहेत? तर ती लक्षणं फार सुंदर सांगितली आहेत. दुःख. दुःख म्हणजे काय? मन दुःखी असते, मनामध्ये दुःख असते, पश्चाताप असतो, ती अवस्था. त्यानंतर दौर्मनस्य. दौर्मनस्य म्हणजे शरीरामध्ये कटुरता असते, कटुता असते, कडूपणा असतो, वाणीमध्ये कडूपणा असतो, विचारांमध्ये कडूपणा असतो. नाही, कटुता असते ती. तर त्याला काय म्हणायचं? दौर्मनस्य. त्यानंतर आहे अंगमेय जयत्व. अंगमेय जयत्व म्हणजे शरीर आणि मन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चालते. शरीर आपलं ऐकत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी मद्यपीचं चांगलं उदाहरण दिलंय. जो दारू पिणारा असतो, तो काय करतो? त्याला उजवीकडे जायचं असते, पण शरीर त्याला डावीकडे घेऊन जाते. त्याला सरळ चालायचं असते, पण ते डुलत असते, डुगडुग डुगडुग करत असतो. म्हणजेच काय? शरीर आणि मन ह्या दोन्हीचा जो समन्वय आहे, तो समन्वय त्याच्यामध्ये नसतो. तर त्याला काय म्हणायचं? अंगमेय जयत्व. त्यानंतर आहे भ्रांती दर्शन. भ्रम व्हायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम व्हायला लागतात. तर ते सुद्धा त्याचं एक लक्षण आहे. आणि 5वं लक्षण आहे श्वास प्रश्वास. म्हणजे अनिश्चित, थरथरणारा श्वास. जेव्हा आपण अति उत्साहित असतो, त्यावेळेस आत जाणाऱ्या श्वासाविषयी आपण सजग असतो, परंतु श्वास बाहेर केव्हा गेला ह्याच्याविषयी सजग नसतो. म्हणजेच काय? श्वासामध्ये इम्बॅलन्स असते. आणि जेव्हा दुःखी असतो, त्यावेळेस आपण उसासा सोडतो, असं थोडस थांबतो आणि एकदम उसासा सोडतो. तर ही जी आपल्या ह्याच्यातली जी लक्षणं आहेत, ही लक्षणं म्हणजे काय आहेत? की आपल्यामध्ये हे 9 प्रकारचे विघ्न जे आहेत, हे विघ्न कुठेतरी आहेत. छोट्या प्रमाणावर आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत. ह्या 9 पैकी कुठल्या तरी विघ्नांमध्ये मन अडकून पडलेलं आहे. ह्या अडथळ्यांमध्ये अडकून पडलेलं मन आहे. तर मग आता हे अडथळे कसे दूर करायचे? ह्या अडथळ्यापासून ह्या विघ्नांपासून आपण स्वतःला कसं त्याच्यातून पार घेऊन जायचं, हे 4थ्या प्रकरणामध्ये आपलं 5व्या प्रकरणामध्ये महर्षी पतंजलीनं अतिशय सुंदररित्या सांगितलेलं आहे. तर त्याचा अभ्यास आपण ह्याच्यानंतर करणार आहोत.